नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आता आपल्या सोबत आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम. योगेशजी, खूप खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता सध्या चर्चा महाराष्ट्रामध्ये हीच आहे की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मांडलं, विधान परिषदेत मांडलं, बहुमताने ते संमत देखील झालं. कायदा आता अंमलात येईल. तर आपल्या प्रेक्षकांना अगदी साध्या सोप्या भाषेत काय सांगाल, काय आहे हा कायदा? पहिली गोष्ट हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा कायदा आपल्याला का करावा लागला. नक्षलवाद आजपर्यंत असा समज होता की नक्षलवाद हा फक्त जंगलामध्ये आहे, परंतु 2006 साली UPA सरकारनेच हे स्वीकारलं होतं. एक संकल्पना समोर आणली होती की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजे कडवी डावी विचारसरणीची संघटना. म्हणजे नक्षलवाद फक्त हा जंगलामध्ये सीमित न राहता तो आता शहराकडे वळलेला आहे. नक्षलवाद हा फक्त आता जंगलापर्यंत ही लढाई नसून ती आता शहराकडे वळलेली आहे. शहराकडे वळत असताना कशी वळली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यांची मोडस ऑपरेटिंग कशी आहे. म्हणजे काल मी विधान परिषदेमध्ये माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मी तिथे एक मी उदाहरण दिलं. दिल्ली युनिव्हर्सिटीमधला इंग्लिश लिटरेचर शिकवणारा एक HOD, ते हेड ऑफ द डिपार्टमेंट, तो नक्षलवाद्याशी जोडला होता. त्याचा थेट जंगलामधील नक्षलवाद्यांशी संपर्क होता. त्याच्या घरामध्ये जेव्हा आपण छापे मारले, जेव्हा आपण त्याला अरेस्ट केलं, तर त्याच्याकडे सगळं मटेरियल सापडलं. कशा पद्धतीने युनिव्हर्सिटीमधील मुलांना असेल, तरुणांना असेल, तिथे गैरसमज पसरवायचे, नक्षलवाद्यांची विचारसरणी कशी त्याच्यामध्ये रुजवायची, हे सगळं काम त्यांचं चालू होतं. कुठेही हिंसाचार नाही. हिंसाचार न करता ब्रेन वॉशिंग करून तरुणांना नक्षलवादी विचार हे त्यांना पटवून द्यायचे आणि त्यांना आपल्याला ओढून घ्यायचं. ही त्यांची मोडस ऑपरेटिंग होती. हे एकच उदाहरण आहे. त्याचं टोपण नाव त्यांनी त्या साईबाबा असं त्याला दिलं होतं. या व्यक्तीला आपण अटक केली. अटक केल्याच्या नंतर 2024 साली कोर्टाने त्याला सोडलं हे सांगून UAPA कायदा जो आपण त्याला लागू केला, नक्षलवाद्यांसाठी जो कायदा आहे तो आपण त्याला लागू केला. त्या कायद्यामध्ये हिंसाचार असेल तरच UAPA लागतो. मग ह्या व्यक्तीने कुठलाच हिंसाचार केला नाही, तुम्ही कुठल्या आधारे ह्याला तुम्ही पकडलेला, अरेस्ट केलेली आहे हे सांगून कोर्टाने त्याला सोडून दिलं. मग नक्षलवादी जर का असे सुटणार असतील, मग अशा पद्धतीने जे हिंसाचार न करता त्यांची स्ट्रॅटेजी काय ती आपण लक्षात घेतली पाहिजे. की आता जंगलामधला नक्षलवाद संपत आलेला आहे. आपण जवळपास आपल्या सैन्याच्या माध्यमातून जी कारवाई आपण मागच्या 15-20 वर्षामध्ये केलेली आहे त्यामुळे नक्कीच जंगलामधला नक्षलवाद संपला. पण हा जो नक्षलवाद जो शहरामध्ये आहे तो नक्षलवाद संपवण्याकरता आपल्याला हा कायदा आवश्यक होता. बरं, तेच ते हा क्रायटेरिया नेमका काय असणार आहे या कायद्याचा? की बाबा तुम्ही हे एक उदाहरण दिलं, मात्र आणखी अशा काय काय गोष्टी असणार आहेत की त्यासाठी या कायद्या अन्वये गुन्हा दाखल होणार? नाही, बघा, पहिली गोष्ट, सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे एक लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजे कडवी डावी विचारसरणीच्या संघटना. म्हणजे काय? CPI माओइस्ट बेसिकली ही अशी एक नक्षलवादीचा ग्रुप होता किंवा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ज्यांनी जंगलामध्ये नक्षलवाद वाढवला त्यांनी एक त्यांचं संविधान तयार केलं. त्यांनी स्वतःची पार्टी तयार केली आणि हे भारताच्या संविधानाला मानत नाहीत, हे त्यांच्या संविधानाला मानतात. म्हणजे काल मी जे विधान परिषदेत सांगितलं त्या आता देखील मी त्याची प्रत इथे आणली आहे. हे ते संविधान आहे, त्यांचं हे संविधान आहे. हे भारतीय संविधानाला मानत नाही, हे ह्या संविधानाला मानतात. आता ह्या माओइस्ट पार्टीने त्यांचे फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार केले. म्हणजे काय? फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणजे अशा पार्टी, त्यांच्या ह्या संविधानात त्याचा उल्लेख आहे. काल मी ते वाचून दाखवलं होतं, खरंच आता तो वेळ नाही, परंतु ह्याला जो फॉलो करेल त्या फ्रंटल ऑर्गनायझेशन शहरामध्ये कुठे आंदोलनं असतील त्या आंदोलनात शिरकाव करायचा आणि सिटिंग गव्हर्नमेंट, संविधानिक जे सरकार आहे, कुठलंही सरकार असू द्या, त्याला पॅरलाइज करायचं, विकास थांबवायचा, सरकारला पॅरलाइज करायचं. अशी मोडस ऑपरेटिंग जे संघटना करतायत त्याच्यावरती आपण ही कारवाई करणार आहोत. आणि कारवाई काय आहे? बंदीची कारवाई आपण करतोय. त्या संघटनेवरती आपण बंदी आणणार आहोत. बरं, हा कायदा फक्त आपणच केला का? नाही. 1993 साली हा कायदा आंध्र प्रदेशने पारित केलेला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये दुभागलं गेलं. दुसरा आंध्र प्रदेश म्हणजे जे सेकंड पार्ट झालं त्यांनी देखील त्याचा अंमलबजावणी केली. असं 4 राज्यांनी केलं. आपण पहिलं राज्य नाही आहोत. आणि म्हणून ज्या ज्या राज्यामध्ये नक्षलवाद होता तिथे तिथे शहरी नक्षलवाद वाढावा लागला, म्हणून त्यांना तो कायदा करावा लागणार, म्हणून आपण केलेला. उलट आपल्याला तो उशीर झालेला आहे. हा कायदा अगोदर व्हायला हवा होता, पण आपण हा कायदा त्याकरता केलेला आहे. बरं, पण उद्धव ठाकरे म्हणतायत हे जे काही विधेयक, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024, याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्द देखील नाहीये. ज्या अन्य 4 राज्यांनी हा कायदा केलेला आहे त्यांनी देखील नक्षलवाद हा शब्द वापरलेला नाहीये. एक लक्षात घ्या, त्यांची मोडस ऑपरेटिंग खूप वास्ट आहे. त्यांचं मोडस ऑपरेटिंगचं क्षेत्र फार मोठं आहे. म्हणजे ते विद्यार्थी संघटनांमध्ये शिरकाव करतात, ते शेतकऱ्यांमध्ये शिरकाव करतात, ते कामगारांमध्ये शिरकाव करतात.
आणि अशा संघटनांच्या आडून त्यांचं नक्षलवादी जे विचारसरणी ती पेरत असतात. ह्याचा जो बेस आहे तो वास असल्यामुळे आपल्याला त्याचं कायदा तयार करत असताना त्याचा आपल्याला जे कायद्याचं स्वरूप आहे ते आपल्याला वास ठेवावं लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही चुकीचा हेतू नाही. म्हणजे उद्या एखाद्या व्यक्तीने जर का संघटनेने सरकारच्या एखाद्या धोरणाच्या विरोधात आंदोलन केलं आणि म्हणून त्यांना बंदी घातली असं होणार नाहीये. म्हणजे जर का त्या संघटनेचं कनेक्शन हे सीपीआय माओशी थेट असेल, सीपीआय माओच्या विचारसरणीसोबत ते जोडलेले असतील, त्याच्याशी थेट संबंध असेल तरच त्याच्यावरती बंदी येणार आहे. त्यात बंदी येणार नाहीये. सरकारचा इतका शुद्ध हेतू आहे तर मग विधान परिषदेत एवढा गोंधळ का घातला? विरोधकांचा विरोध काय मग याला एवढा? आपण घटनाक्रम लक्षात घ्या. जेव्हा विधानसभेमध्ये हे विधेयक पारित झालं तेव्हा त्यांच्याकडनं कुठलीही अग्रेसिव्ह भूमिका घेतली गेली नाही. ठीक आहे, त्यांचे काही प्रमुख जे पदाधिकारी होते म्हणजे त्यांचे प्रमुख आमदार जे होते विरोधी पक्षामधले त्यांना बोलता आलं नाही कारण ते समितीचे सदस्य होते म्हणून. परंतु अन्य तर बोलू शकले असते ना, कोणी बोललं नाही. आणि मग माझा असा अंदाज आहे की मग त्यांना जे काही लोक पाठिंबा देतात ह्या सगळ्या विरोधी पक्षामध्ये काही लोकांना कदाचित ते पाठिंबा देत असतील, अशा जनता यांच्यावरती रोष आला की तुम्ही ह्याला काहीच बोला नाही, की तुम्ही ह्याला विरोधच केला नाही म्हणून. आणि म्हणून विधानसभेमध्ये आपण विरोध केला नाही, आपली बाजू मवाळ झालेली आहे हे लक्षात आलं आणि म्हणून लगेच त्यांनी विधान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी आपण गोंधळ घालायचं हे प्लॅनिंग करून ते आले होते असं माझं ते समज. कारण त्यांनी वॉकआउट कुठल्या गोष्टीवरती केलंय? विधेयकाला विरोध म्हणून त्यांनी वॉकआउट केलेलं नाही. त्यांनी वॉकआउट करत असताना प्रसादजी लाड यांनी एखादा तिथे कधी शब्द वापरला त्या शब्दाला आक्षेप म्हणून त्यांनी वॉकआउट केलेला आहे. आपण तो घटना बघून घ्या. त्यांनी वॉकआउट विधेयकाला विरोध म्हणून त्यांनी दाखवलेला नाही, विरोध दर्शवला फ्लोअरवरती, परंतु वॉकआउट करत असताना त्यांनी अशा पद्धतीने वॉकआउट केलेला आहे. आणि म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती संदिग्ध आहे. आणि त्यांचा एक प्रोपगंडा लक्षात येतोय की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये जनमानसामध्ये एक गैरसमज पसरवायचा, कामगार क्षेत्र मध्ये एक असा एक संदेश पाठवायचा, आता तुम्हाला अरेस्ट करणार, तुम्हाला बंदी घालणार, शेतकरी ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती बघा तुमच्यावरती बंदी येणार, अशा पद्धतीचा एक प्रोपगंडा तयार करायचा. आणि त्यासाठी त्यांनी काल केलेलं सगळं ते नाट्य होतं. बरं, मग हेच अगदी स्पेशली विचारायचं आहे की समजा काही शेतकरी संघटना आहेत, काही शिक्षक आहेत, काही विद्यार्थी आहेत, आणखीन कोण सामाजिक संघटना आहेत, त्यांना समजा एखाद्या गोष्टी संदर्भात आंदोलन करायचं असेल, रस्त्यावरती उतरायचं असेल, तर मग ते आंदोलन करण्यासाठी उतरले तर मग सरकार त्यांच्यावरती कारवाई करणार का? नाही करणार, अजिबात करणार नाही. बघा, आंदोलन करत असताना जर का कोणी कायदा मोडला तर त्याला BNS कायदा आहे ना, अगोदर IPC होता तर BNS आहे. म्हणजे भारतीय संविधानाला मानणारी जी लोक आहेत त्या संविधानानुसार जर का कोणी तिथे आंदोलन करत असेल त्यांच्यावरती ही कारवाई केली जाणार नाही, त्या संघटनेवरती बंदी येणार नाही. परंतु समजा एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये शिरकाव करून अशा काही संघटना त्याला जोडल्या गेल्या आहेत, ज्या संघटना CPI माओशी त्यांचा संबंध आहे, त्यांच्यावरती बंदी येणार ना. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती किंवा कामगारांच्या आंदोलनावरती कुठलाही गदा येणार नाही. तो संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे, त्या अधिकारावरती कुठलीही गदा येणार नाही. बरं, काहींनी जाळपोळ केली, रस्त्यावरती उतरले, टायर जळले, तोडफोड झाली आहे किंवा हाणामारी झाली आहे, तर अशा वेळी मग काय होणार? कारण जनसुरक्षा विधेयक आहे हा कायदा आहे, त्यामुळे जनतेच्या सुरक्षेला जर बाधा पोहोचली या सगळ्या घटनांमधनं मग तेव्हा काय? हे त्याला BNS कायदा आहे ना. जर का तुम्ही जाळपोळ केली तर आजचा आपला कायदा अस्तित्वामध्ये आहे BNS, त्याच्यामध्ये कलम आहे, ती कलम लावून त्याच्यावरती त्या पद्धतीने कारवाई होईल. जसं आता काही अधिवेशन चालू असतानाच काही आंदोलन झाली, तिथे तोडफोड झाली, तर तिथे आपण तो कायदा लागू केला. त्यामुळे त्या आंदोलनाला आपण काय कायदे होते तर मग याची वेगळी हे फक्त नक्षलवादी शहरी नक्षलवाद्यांच्या संघटनांवरती बंदी आणण्याकरिताचा हा कायदा आहे. त्याच एक लक्षात घ्या, UAPA मध्ये आणि मकुकामध्ये जो कायदा आहे त्याच्यामध्ये व्हायलन्स, जर का तुम्ही हिंसाचार केला तरच तो कायदा लागू होतो. शहरी नक्षलवादामध्ये हे हिंसाचार करत नाहीत, हे ब्रेन वॉशिंग करतात. ब्रेन वॉशिंग करून संघटनांना CPI माओच्या ह्या संविधानावरती तुम्ही कसा विश्वास ठेवला पाहिजे आणि भारतीय संविधान कसं नाही मानलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा जो प्रयत्न असतो त्या संघटनांना बंदी आणण्याकरिताचा हा कायदा आहे. हा कायदा सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही. आम्ही जनसुरक्षा कायदा म्हणजे शेवटी अर्बन नक्षलाइट्स जर का आपल्याकडे वाढले तर सरकार कुठलेही असू द्या. आता शेवटी ही संकल्पना मी पुन्हा सांगतो, ही आणली कोणी? पहिल्यांदा ही काँग्रेसने आणलेली आहे. UPA सरकारनेच सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलेला आहे की असे शहरी नक्षलवाद जे संघटना आहेत त्या सरकारला पॅरलाइज करायच्या हेतूने कार्यरत आहेत आणि त्यांच्यावरती आळा घालणं आवश्यक आहे, हे UPA सरकारने सांगितलेलं आहे. 2013ला एफिडेव्हिट दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग आमचा हेतू खोटा कसा असू शकतो? आणि बरं, ज्या अन्य 4 राज्यांनी हा कायदा लागू केला आहे ते एकही सरकार BJPचं नाहीये. हो, ही गोष्ट बरोबर आहे. मात्र हा कायदा किंवा हे विधेयक सरकारच्या फायद्यासाठीच आहे,
त्यामुळे सरकार जरी भाजप इतर असलं किंवा भाजप व्यतिरिक्त जर सरकार असलं तरी तोही त्यांच्या फायद्याचाच कायदा आहे, त्याच्यामुळे ते अंमलात आणणारच. मग इथे तुम्ही जो आणताय, ज्याला विरोधक विरोध करतायत, आता जे विरोध करतायत ते सुद्धा त्या समितीमध्ये होतेच. नाही होते ना, शेवटी ते त्या समितीमध्ये होते, त्या समितीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह तिथे चर्चा झाली. आता काही जणांनी समितीमध्ये एखादी भूमिका मांडलेली आहे आणि प्रेसच्या समोर वेगळी भूमिका मांडलेली आहे. याचा हेतू लक्षात येतो की ह्या कायद्याच्या आडून स्वतःचा एक प्रोपगंडा चालवायचा, कामगार क्षेत्राला नाराज करायचं, शेतकरी जे आहेत त्यांना नाराज करायचं, विद्यार्थी क्षेत्राला तिथे नाराज करायचं, बघा तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावरती हा कायदा लागू होणार आहे, असा गैरसमज पसरवायचा. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तमाम जनतेला आश्वासित करतो की ह्या कायद्याचा दुरुपयोग कोणीही करू शकणार नाही. हा कायदा फक्त आणि फक्त नक्षलवाद्याशी जोडलेल्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरतीच हा कायदा लागू, आणि त्या आपण बंदी घालणार आहोत. अरे बंदी आणत असताना सरकार डायरेक्ट बंदी घालू शकणार नाहीये. आपण एक त्याच्यामध्ये समिती केलेली आहे. जेव्हा सरकार अधिसूचना काढेल, ती अधिसूचना काढल्याच्या नंतर पहिल्यांदा सुनावणी होईल, म्हणजे गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर त्यांना सुनावणी आपण दिलेली आहे. कोणासमोर? हायकोर्टचे जज आहेत किंवा रिटायर्ड जज, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टाचे रिटायर्ड जज आहेत आणि पीपी आहेत. अशा तिघांची समिती असेल, त्या समितीने जर का हे मान्य केलं तर समितीसमोर सुनावणी होईल, ही सगळी कागदपत्र त्यांना सादर केली जातील. त्यांनी मान्यता दिली तरच सरकार त्याच्यामध्ये बंदी आणू शकेल. समजा समितीने ते रिजेक्ट केलं अधिसूचना, तर सरकार त्या संघटनेवरती बंदी आणू शकणार नाही. आणि म्हणून अतिशय प्रोसिजर देखील आपण क्लिअर ठेवलेली आहे. बरं, हे सगळं सरकारने बंदी आणल्याच्या नंतर हायकोर्टामध्ये जाऊ शकतात 30 दिवसाच्या आतमध्ये, आपण तीही प्रोव्हिजन ठेवलेली आहे. म्हणजे आपण बंदी घातल्याच्या नंतर कुठला दुसरा मार्ग असंही नाही, कोणी ह्याचा दुरुपयोग करू शकणार नाही. अतिशय क्रिस्टल क्लिअर आपला हा कायदा आहे. बरं, केंद्राने सुद्धा हा कायदा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही जोरदार विरोध झाला. म्हणून मग इंडिव्हिज्युअली राज्यात कायदा करण्याचं ठरवलं का? नाही, बघा केंद्रामध्ये काय झालं ह्यापेक्षा आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे ही लक्षात घेतली पाहिजे. मी काल एक उदाहरण दिलं होतं की देशभक्ती युवा मंच अशा नावाने एक तरुण, म्हणजे कामगार वर्गामध्ये काम करणारा एक तरुण नक्षलवाद्याशी जोडला होता. नक्षलवाद्यांच्या विचारसरणीचा तो होता, त्याची संघटना, नाव काय होतं? देशभक्ती विचार मंच. मग अशा संघटना ज्या अशा काय आंदोलनाच्या आडून जे काही त्यांचा अजेंडा चालवत आहेत, म्हणजे सरकार तिथे पाडण्यासाठी किंवा सरकार तिथे डिस्टर्ब करण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये असं पण लिहिलेलं आहे की हळूहळू मिलिटरी देखील आपण कव्हर करायची. ताजं उदाहरण सांगतो, बांगलादेशमध्ये काय झालं. आता 15 वर्ष बहुमत 70% मतदान मिळवून देखील जेव्हा हसीना शेख यांना तिथे उतरवलं जातं, म्हणजे सत्तेवरनं उतरवलं जातं, कसं उतरवलं? जन आंदोलन उभं केलं. जन आंदोलन उभं करत असताना त्यांना माहिती आहे मी कुठलीही देशाची मिलिटरी स्वतःच्या लोकांवरती फायरिंग करत नाही, तिथे एक्स्ट्रीम स्टेप घेत नाही. मग अशा संघटना ऍक्टिव्ह करून जन आंदोलन उभी करायची आणि असलेली सरकार पॅरलाइज करायचं आणि स्वतःचं जे संविधान आम्ही जे मानतात, माओचं नक्षलवाद्यांचं जे संविधान आहे ते लागू करायचं, हा त्यांचा मूळ हेतू आहे. म्हणजे आपल्या संविधानाला न मानणारी जर का कुठल्या संघटना अशा पद्धतीने कार्यरत असतील तर आपण कुठला कायदा आणून कारवाई करू नये, आणि म्हणून ह्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. बरोबर, म्हणजे याबद्दल गैरसमज भरपूर आहेत. म्हणजे हा नेमका कायदा कशासाठी, कोणावरती कारवाई होणार, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न. त्याच संदर्भात जे आपण बोलतोय, म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांना जर वाटलं आमच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावरती उतरायचं तर आम्ही उतरायचं नाही का? एखाद्या विद्यार्थ्यांना जर वाटलं आम्हाला रस्त्यावरती उतरायचं तर उतरायचं नाही का? मग आमच्यावरती अंकुश लावणार का सरकार, किंवा आमच्यावरती कारवाई होणार का? असे जे काही प्रश्न आहेत तर त्या शेतकऱ्यांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या शिक्षकांना किंवा कुठलाही समाजातला घटक जर आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणार असेल तर त्यांना स्पष्टपणे काय सांगाल? मी एकच सांगेन, भारतीय संविधानानुसार आपल्याला आंदोलनाचा अधिकार आहे, आपल्याला मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. सरकारच्या एखाद्या धोरणांच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवायचा असेल, तुम्हाला हा दिलेला अधिकार आहे. ह्या तुमच्या अधिकारावरती कुठलीही गदा येणार नाही, अशा संघटनावरती कुठलीही बंदी येणार नाही, अशा व्यक्तींवरती कुठलीही बंदी येणार नाही. फक्त आणि फक्त CPI माओस्ट म्हणजे नक्षलवादी संघटनांशी जी जोडलेली लोक आहेत, थेट ज्यांचा संपर्क आहे, अशाच संघटनावरती आपण बंदी आणणार आहोत. त्यामुळे शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, आपल्या सर्वांना आमच्या सरकारच्या वतीने आश्वासित करतोय, कुठलीही आपल्यावरती बंदी येणार नाही. आपण निश्चिंत राहा, आणि भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ आमच्याकडे दुसरं काही नाही. पण विरोधक म्हणतात आम्हाला, म्हणजे सरकारला हे सगळे कायदे करून विरोधकांना दाबता येतं, त्यांचा आवाज बंद करता येतो, म्हणून सरकारला हे असे कायदे हवेत. नाही, बघा, जर का विरोधकांचा नक्षलवाद्यांचा थेट संपर्क असेल तर कायदा त्यांच्यावरती बंदी येणार. तुम्हाला तुमचा जर का थेट नक्षलवाद्यांशी संपर्क नसेल, तुमचा त्यांच्याशी काही संबंध नसेल, तुमच्यावर बंदी नाही येणार, घाबरायची गरज नाही. इतकं स्पष्ट आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. पण पुन्हा राजकारण करायचं, आता
झोपलेला आपण जावं करू शकतो, पण झोपलेलं सोंग करण्याला आपण जावं करू शकत नाही. त्यामुळे विरोधकांची जी भूमिका आहे ही मला वाटतं फक्त संभ्रम निर्माण करण्याची आहे आणि ती कुठेतरी चुकीची आहे. आपण हा हेतू स्पष्ट आहे. भारतामध्ये जिथे नक्षलवाद आहे तो संपणं आवश्यक आहे. जंगलामधला संपत आलाय, शहरामधला असं जर का मोडस ऑपरेटिंग असेल तर ह्याच्यावरती आपण एकत्र म्हणून लढलं पाहिजे. उलट विरोध न करता त्यांनी सहकार्य करायला हवं होतं की अशा नक्षलवादाला आम्ही संपवला, आम्ही सहकार्य करतो म्हणून. पण त्यांनी ती भूमिका नाही घेतली दुर्दैवाने. बरं, जनसुरक्षा याच्यामध्ये जनतेला असुरक्षित वाटेल असं जर काही होत असेल तरी देखील समजा, म्हणजे कारण नावच आहे त्या कायद्याचं तसं, समजा मनसेचा खळखट्याक सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांनी ज्या पद्धतीनं केडियाचं ऑफिस समजा तोडलं तर त्यावेळेला जर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा त्यामध्ये काही होत असेल एखाद्या आंदोलन, आपण मी उदाहरण दिलं मनसेचं, तर तेव्हा त्या मनसेच्या कार्यकर्त्यांवरती हा कायदा लागू होणार का? नाही लागू. त्याच्यासाठी BNS कायदा आहे, त्याच्यासाठी IPC होता, आता BNS कायदा, तो कायदा लागू होईल. तोडफोड करणं किंवा एखाद्या मोर्चामध्ये तिथे काही प्रकार करणं, त्याच्यामध्ये जो आपला BNSचा कायदा आहे तो कायदा लागू होईल. ती जी कलम आहेत ती लागू होतील. तुमचा माओसची हा संबंध नसेल, माओसच्या संपर्कात तुम्ही नसाल, त्यांच्यामधून तुम्ही कुठली कारवाई केली नसेल तर तुमच्यावरती ही कुठल्याही पद्धतीचं हा कायदा लागू होणार नाही. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये माओसची अजून एक मोडस ऑपरेटिंग आपण बघतो. शरीर नक्षलवाद म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांनी काय केलं, त्यांची इथे असे काही लोक आहेत जे त्यांना शहरामध्ये मदत करतात, त्यांना राहण्यासाठी घर देतात, त्यांना मेडिकल सप्लाय देतात, त्यांचं हे जे संविधान जे आहे, त्यांचं माओवाद्यांचं नक्षलवाद्यांचं संविधान जे आहे ते त्यांना त्यांचा अभ्यास करण्याकरता त्यांचा एक त्यांनी अभ्यास गट तयार केलेला आहे, ते शहरामध्ये राहतात. अशी सगळी लोक जे नक्षलवाद पसरवत आहेत, मनसेनी एका सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं म्हणून त्यांना हा कायदा लागू होणार नाही. एखाद्या संघटनेने, एखाद्या राजकीय पक्षाने कुठलं आंदोलन केलं त्यांना हा कायदा लागू होणार नाही. एखाद्या शेतकऱ्यांनी जर का तिथे आंदोलन केलं तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही. कामगार असतील, विद्यार्थी असतील, कोणी सरकारच्या विरोधामध्ये, एखाद्या धोरणाच्या विरोधामध्ये जर का रस्त्यावरती उतरले, आंदोलन केलं, मोर्चा काढले, त्यांच्यावरती हा कायदा लागू होणार नाही. काही युट्यूबर्स किंवा काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना देखील एक दडपण आलंय की बाबा आपल्याला काही लिमिटेशन्स येत आहेत का यामुळे? नाही, तसं होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघा, कुठलाही कायदा तयार करत असताना त्याचं उद्दिष्ट काय आहे हे उद्दिष्ट देखील दिलं जातं. ह्या उद्दिष्टामध्ये आपण वाचलं पाहिजे. जो कायदा काल पारित झाला त्यामध्ये उद्दिष्टामध्ये आपण काय लिहिलेलं आहे की आपलं उद्देश ह्याच्यामध्ये एकच आहे, जे शहरी नक्षलवाद आहे ते संपवण्याकरिता. शहरी नक्षलवाद आणि CPI माओस या विचारसरणी म्हणजे कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना म्हणजे काय, तर CPI माओस जी म्हणजे नक्षलवाद जे आहेत ते त्याच्यामध्ये शहरी नक्षलवादाचं जे फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या संघटनांच्या संबंधात जे असतील त्यांनी केलेलं बेकायदेशीर कृत्य म्हणजे त्यांना हा कायदा लागू होणार. अतिरिक्त म्हणजे तुम्ही ते सोशल मीडियावरती जर का तुम्ही हे संविधान तुम्ही स्प्रेड केलं आणि सोशल मीडियावरती जर का तुम्ही ह्या संविधानाचा प्रचार केलात, म्हणजे हे संविधान आपण कसं वाचलं पाहिजे, हे कसं मानलं पाहिजे, जर का तुम्ही हे कुठे सांगत असाल तर नक्कीच हा कायदा लागू होणार. पण एखाद्या व्यक्तीने जर का स्वतःचे विचार मांडले, एखाद्या व्यक्तीने स्वतःची धोरणा तिथे मांडली तर त्याच्यावरती कुठली कारवाई होणार नाही. सरकारच्या विरोधात बोलला आणि लगेच त्याच्यावरती हा कायदा लागू होईल असं नाहीये. सोशल मीडियावरती देखील आता जे काही नक्षलवाद आहेत ते देखील काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांच्यावर देखील कारवाई करणं आवश्यक आहे. पण अशा वेळेस जे भारतीय संविधानाला मानून सरकारच्या विरोधामध्ये जर का कुठलं धोरणात्मक विषयाच्या विरोधात जर त्यांनी काय लिहिलं किंवा बोलले तर त्यांच्यावरती ही कारवाई होणार नाही. बरं, पण आता या कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील जाणार आहेत कोर्टात? नाही, त्यांना शेवटी भारतीय संविधानानुसार त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी कोर्टात जावं. आमच्या सरकारची बाजू ही नक्कीच तिथे गरज पडली आम्ही कोर्टात मांडू. आणि हा कायदा कशा पद्धतीने आवश्यक आहे, जो अन्य राज्यांनी देखील लागू केलेला आहे, जिथे नक्षलवाद आहे, जिथे शहरी नक्षलवाद आहे आणि शहरी नक्षलवाद संपवण्याकरिता हे पहिलं उचललेलं पाऊल आहे आणि त्याच्या कायद्याच्या ह्या सुरक्षेकरता आवश्यक ते पाऊल आम्ही पण उचलू ना. बरं, का नक्षलवाद कालही होता, आजही आहे, तो संपुष्टात कसा आणायचा यासाठी सरकार प्रयत्न करतंय. मग कायद्याला इतका उशीर का झाला? मग मला वाटतं उशीर का झाला यापेक्षा कायदा आणला आज ते जास्त गरजेचं आहे. आणि हा कायदा अंमलात आणून जे काही शहरी नक्षलवाद पसरवत आहेत त्यांच्यावरती बंदी घालून त्यांना आपल्या राज्यामधल्या नागरिकांना सुरक्षित करणं हे जास्त आवश्यक आहे. नक्कीच हे मी देखील मानतो, कदाचित हा कायदा आपण अगोदर आणायला हवा होता, परंतु हा आपण आणलेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी तिघांनी हा पुढाकार घेतला आहे आणि हे अत्यंत आवश्यक होतं करणं आणि त्यात झाले ह्याचा नक्की जाणून समाधान. तुम्ही बघा, ज्यांनी नक्षलवाद फेस केला आहे, ज्यांनी नक्षलवादामध्ये जितके सैनिक आज शहीद झालेले आहेत त्यांना तुम्ही विचारा हा कायदा का गरजेचा आहे. आम्ही बोललो तर राजकारण करायचीच वाटेल, पण ज्यांनी नक्षलवाद अनुभवलेला आहे त्यांना एकदा विचारून बघा की हा कायदा किती आवश्यक आहे. जितके आपल्या सैन्याने, पोलीस अधिकाऱ्यांनी
मागच्या 20 वर्षामध्ये नक्षलवादाला सामोरे जात असताना त्यांनी ज्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एकदा तुम्ही त्यांना विचारून बघा. संदीप पाटील म्हणून एक IPS अधिकारी आहेत, त्यांनी 10 वर्ष तिथे ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते मोडस ऑपरेटिंग त्यांच्याकडनं तुम्ही जाणून घ्या की नक्की हा कायदा का गरजेचा आहे, ते खरं तर तुम्हाला तिकडनं देखील मिळेल. कदाचित कोल्हापूर किंवा या पश्चिम महाराष्ट्र भागातले हे आहेत का ते IPS अधिकारी? येस, हो, ते तिथले पश्चिम महाराष्ट्रामधले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने काल अनिल परबजी यांनी देखील त्यांचं नाव घेतलं. संदीप पाटील काल स्वतः अधिकारी लॉबीमध्ये हा कायदा पारित होताना स्वतः बसले होते. ते आज देखील कार्यरत आहेत आपल्या पोलीस दलामध्ये, ते आज देखील कार्यरत आहेत. त्यांना एकदा जरा आपण विचारावं की हा कायदा का आवश्यक आहे. ज्यांनी नक्षलवादाच्या विरोधामध्ये लढले तितके वर्ष, आणि म्हणून मला वाटतं राजकीय दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टिकोनातून जर का आपण हा कायदा जर का पाहिला, जो उद्देशामध्ये आपण स्पष्ट आम्ही नमूद केलेला आहे, तर आपल्याला विरोध करायचं कुठलं कारणच राहणार नाही. बरं, शहरी काय आणि ग्रामीण काय जे काही नागरिक आहेत त्यांना या कायद्याचा कसा फायदा, म्हणजे कसा महाराष्ट्र तुम्हाला या नक्षलवादापासून सेफ आणि सुरक्षित झालेला कसा बघायचा किंवा कसा दिसणार, तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, ती जर का आपण चैनच जर का मोडली, जे आज म्हणजे त्यांच्या या माओवादच्या संविधानावरती विश्वास ठेवणारे लोक जंगलामधील जे नक्षलवाद आहेत त्यांच्या संपर्कामध्ये असतात, ते आपापसामध्ये संपर्कामध्ये असतात आणि विविध जन आंदोलनं उभी करून सरकार मोडीस काढायचं किंवा आपलं संविधान, भारतीय संविधान तिथे संपवायचं, हा त्यांचा तो हेतू आहे. ही बंदी घातल्याच्या नंतर मोडस ऑपरेटिंग त्यांची तुटणार आहे, ती आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये बंदी नसल्यामुळे ज्या राज्याने बंदी घातली होती संघटनावरती, ते आपल्याकडे शिरकाव त्यांनी केलेला आहे. आपली बंदी, आपली फ्रीडम आहे, त्यांना आज कोणी त्यांना रोखू शकत नाहीये. आता हे रोखल्याच्या नंतर त्यांचा हा जो प्रचार प्रसार आहे तो थांबणार ना, आणि प्रचार प्रसार थांबला की आपोआप शहरी नक्षलवाद हे संपुष्टात येईल. म्हणून त्या उद्देशाने आपण हा कायदा आणलेला आहे. बिलकुल. योगेश कदमजी, खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि न्यूज18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह असा संवाद साधलात. आणि नेमका हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे, हे विधेयक काय कसं पारित केलं आणि त्याचे फायदे संपूर्ण राज्यभराला कसे होणार आहेत या संदर्भात आपण बोलत होतो. यासोबतच या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज18 लोकमत.